कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला असं वाटतं त्या दोघींपैकी एक नेत्र आहे आणि एक अस्तिका। शेखर, मला सांगा, तुम्ही त्या नागाला बघितलं होतं ना? हो, मी रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं होतं। ताजे काय घडतंय ते भलतंच घडतंय, माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे। इंद्राणी, तुम्ही लोकांच्या मनातलं ऐकू शकता ना? मग त्या दोघींच्या मनातलं ऐकून खरी नेत्रा कोण, खरी अस्तिका कोण हे आपल्याला कळू शकेल ना? देवी आईचं वरदान असलेली एक व्यक्ती देवी आईचं वरदान असलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर स्वतःची शक्ती वापरू शकत नाही, आणि म्हणूनच मी कधीही नेत्राच्या मनातलं ऐकू शकले नाही। आणि अस्तिकाच्या मनातलं ऐकायचा प्रयत्न केला होता मी, पण तिच्याही मनातलं ऐकू आलं नाही, कारण ती नाग आहे। रुपाली यावेळेला काहीतरी वेगळंच खेळ खेळते। आता नेत्रा हवी होती। नेत्रांनी रुपालीचे हे असले खेळ कधीच यशस्वी होऊ दिले नाहीत। आता नेत्रा असती ना तर आत्या, मी आहे तुमच्या बरोबर। आता जे काही झालं ते कसं झालं मलाच कळत नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मीच नेत्रा आहे। बाबा, बाबा, मला कळतंय हे सगळं खूप अवघड आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी आलात। मला तुमची मुलगी मानलात। मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी, मीच नेत्र आहे बाबा। साहेब, देवी आई परीक्षा घेते आपली। काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आपण। आणि मी आता तुमच्या समोर उभी आहे, तरी तुम्ही मला ओळखत नाही आहात। मी खरं बोलते, मीच नेत्र आहे हो। आता एकच पर्याय आहे, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा। आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं। देवी आईच्या देवळात। मला असं वाटतं की अस्तिकाचं खरं रूप देवी आई समोरच बाहेर येईल। आपण लवकरात लवकर बाबूशीला जायला हवं, त्रिनयना देवी आईच्या देवळात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।